शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला त्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज आता गेलो होतो खाली थोडंसं सामान आणायला आणि आता चाललं आहे घरी. आज काय पाऊस नाही आहे, म्हणजे ढगाळ वातावरण तर आहेच, प्रश्न नाही. असं वाटते कधीही पाऊस येईल, पण अजून तरी आलेलं नाही सकाळपासून. आणि पाऊस आता सरीवर आहे, असं जोरदार वगैरे असं नाही आहे, सरीवर आहे. सकाळी एक सर आली होती, त्याच्यानंतर काय पुन्हा नाही आली. ती पण सर काय 2 मिनिट 1 मिनिटाची असेल जास्त असतं. आज पाऊस उघडाच आहे. उद्या मंडळी शनिवार आणि उद्या आपले आषाढी एकादशीचा उपवास. नाही, खूप ॲक्च्युली खरं सांगू तुम्ही म्हणाल, खूप मनापासून वाटत होतं यावेळेला वारीला जावं. पण इच्छा असेल ना मनात, बरोबर ते बरोबर म्हणतात, इच्छा असेल मनात माणूस कसाही जातो. आणि अजून तशी पूर्ण इच्छा अशी झालेली नाही आहे, पण नक्की जावं असं वाटतं. पंढरपूरला जाऊन आलेलो आहे, पण वारीच्या वेळेला म्हणतात ना, वारीचा तो सोहळा स्वतः ह्या डोळ्यांनी बघायचा आहे आणि जायचं नक्कीच आहे. पण योग कधी येतो आहे बघूया. योग आला तरी आवड पण असायला हवी, इच्छा पण असायला हवी, आणि प्रबळ इच्छाशक्ती असल्याशिवाय तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही. तर हे मनात जायचं, पण नक्की जाऊ. एक ना दिवस वारीत तर नक्की जाऊ, कारण इतर दिवशी जाणं वेगळं, आणि वारीमध्ये देव कळसावर असतो असं ऐकलेलं आहे मी. म्हणजे म्हणतात पण लोक, त्या दिवशी देव देवळात नसतो, कळसावर असतं, कळसाचं दर्शन घ्यायचं असतं असं म्हणलं जातं. तर आणि वारीत नक्की जाऊ. आणि पायी वारीची खूप इच्छा आहे मला. खूप अशा इच्छा आहेत, पण त्यातली एक ही इच्छा नक्कीच आहे. पायी वारी जाण्याची एक नक्कीच इच्छा आहे, आणि आय होप सो होईल, नक्कीच होईल आपली इच्छा पूर्ण. आता ह्या वेळेला तर नाही, कारण आता उद्या आज लोक निघतील. आज माझा एक कामावरचा मित्रसुद्धा निघणार आहे. तो सुद्धा दरवर्षी वारीला जातोच, आणि तो पण जाईल आज. चला, तो गेला काय आपलं, त्याच्या निमित्ताने आपलं पण दर्शन होईल. तर चला आता घरी जाऊया. जरा सामान घेतलं. सामान काय उद्या जास्त दूध दही लागणार, कारण उद्या उपवास आहे. आपला देखील उपवास आहे, आमचा देखील उपवास आहे, समीक्षाचा आणि माझा. तर चला जातो घरी. तर मंडळी चला, आता झोपायची वेळ झाली आहे. डायरेक्ट सकाळनंतर तुम्हाला आता भेटतो. आज मंडळी कामात खूप बिझी होतो या कारणासाठी तुम्हाला जसं सांगितलं तसं माझा एक कलिग पंढरपूरला गेला आहे. मग मला त्याचं काम करायला लागलं. काही जास्त काम नव्हतं, काम थोडंच होतं. ते काम केलं आणि आता झालं. आता झोपायची वेळ झाली. काम होताच 12:30 व्हायला आले आणि काय समजलं नाही. तर मंडळी तुर्तास तरी आता व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ आहे. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळं पंढरपूरच्या पांडुरंगाला एकच मागणं आहे. आता एकच मागणं, म्हणजे मागणी भरपूर आहेत, तर ते एकाच वाक्यात सांगतो, सर्वांना या जगभरातल्या सर्व लोकांना सुखात ठेव, आनंदात ठेव, सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण कर. शेतकऱ्यांवर जे काही संकट येतं, आमच्यासारखं मध्यमवर्गीय काम करणाऱ्या शहरात राहणाऱ्या माणसांना, विद्यार्थ्यांना, मुलाबाळांना, आबालवृद्धांना, सगळ्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. आणि पांडुरंगा हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि हो, आपण जसं बोललो आहे तसं केव्हा ना केव्हा तरी, नॉट सर्टन पिरियड, कधी ना कधीतरी आपण आषाढी एकादशी वारीला नक्कीच जाऊ. आणि पांडुरंग आता उद्या सकाळी उठून आपल्या कामावर जायचंच आहे आपल्याला. तर तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि हो, ज्ञानबा तुकाराम.